येथील संत गोरोबा मंदिर स्लॅब कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडून 25 लाखाचा निधी. मानकापूर तालुका निपाण येथील श्री संत गोरोबा कुंभार विठ्ठल मंदिर स्लॅब कामाचा शुभारंभ आशाज्योती मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रारंभी स्लॅब पूजन दगडू कुंभार व सौ मंगळ कुंभार दाम्पत्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मशीन पूजन सरिता कुंभार यांनी केल्यानंतर शिरफळ ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी वाढविला. या प्रसंगी बोलताना श्रीकांत लोंढे म्हणाले, माजी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून धर्मादाय खात्याच्या वतीने संत गोरोबा कुंभार मंदिर बांधकामाच्या शुभारंभासाठी 15 लाख रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 7.5 लाख रुपये मिळाले असून पुन्हा स्लॅब कामासाठी आमदार जोल्ले यांनी 10 लाखाचा निधी दिला आहे. गरज भासल्यास आणखीन 15 लाख रुपये निधी मंजूर करणार असल्याचे आश्वासन जोल्ले वहिनी यांनी दिले असल्याचे लोंढे यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांनी केले. कार्यक्रमास पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक महावीर चौगुले, हलसीनाथ साखर कारखान्याचे संचालक युनुस मुल्लानी, मानकापूर पीकेपीएसचे संचालक आनंदा मोरे, ज्येष्ठ नेते सुकुमार चौगुले, विलास कुंभार, युवा भाजप अध्यक्ष राजू भदरगडे, ग्रामपंचायत सदस्या कविता लोंढे, जयश्री पुजारी, बाजीराव कोळी, प्रवीण कुंभार, प्रदीप चौगुले, रणजित बत्ते, आशुतोष आर्गे आदी मान्यवर, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व कुंभार समाज बांधव, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकापूरहून प्रशांत कांबळे. थोडा म्हणजे 15 लाखाचा निधी त्यावेळेला मिळाला आणि आज जोल्ले वहिनी परत नवीन आमदार झाल्यानंतर त्यांनी स्लॅबसाठी पण आपल्याला मंदिरासाठी निधी दिलेला आहे. तर त्याचबरोबर या भागाचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्ले यांच्या माध्यमातून या मंदिराला आज भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. 15 लाख मंजूर केले होते. सरकार बदललं, 7.5 लाख त्यातले आले. त्यामध्ये काय होत नव्हतं म्हणून वहिनीने परत आपल्या आमदार फंडामधून 10 लाख मंजूर केले आणि हा आज स्लॅब पार पडतोय. त्याबद्दल आम्ही आमच्या आमदार जोल्ले वहिनी यांचे आभारी आहोत. तसेच